येस. सो जय हिंद फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, आपल्या यूट्यूब चॅनलवरती, आपल्या करंट अफेअर्सच्या सिरीजमध्ये, ज्याच्यामध्ये आपण मंथली बेसिसवरती करंट अफेअर्स डिस्कस करतोय. आणि साधारणतः आपण सप्टेंबर ऑक्टोबर महिना किंवा ऑक्टोबरच्या 10 ऑक्टोबरपर्यंत 20 ऑगस्ट पासून ते 10 ऑक्टोबर पर्यंतच्या चालू घडामोडी डिस्कस करतोय. आणि त्याच्यामध्ये याच्या आधीच्या 2 भागांमध्ये आपण वेगवेगळे उपघटक डिस्कस केलेले होते आणि आपण विज्ञान तंत्रज्ञान या उपघटकापर्यंत आलेलो आहे. तर आजच्या सेशनमध्ये आपण त्याच्या पुढचा पार्ट जो आहे तर तो डिस्कस करणार आहे. पूर्ण 78 पेजचा आपलं मॅगझिन किंवा आपली जी PDF आहे तर ती PDFच आपण रेफर करण्याचा प्रयत्न करतोय आणि मंथली बेसिसवरती आपला असंच त्या ठिकाणी शेड्यूल असतं, राईट. या व्यतिरिक्त तुम्ही बऱ्याच जणांनी कमेंट केलेल्या होत्या की सर MCQ सिरीज जी आहे तर ती त्या ठिकाणी घेऊन या, MCQ सिरीज चालू करा. तर आता राज्यसेवा होऊ द्यात, कारण परीक्षेच्या तोंडावरती काही 2-4 दिवस आधी सेशन घेण्यात काही पॉइंट नाही. आणि ऑलरेडी तुम्हाला सगळे सेशन्स जे आहेत तर ते अपलोडेड आहेत त्या ठिकाणी, तर ते तुम्ही रेफर करतच असाल. तर त्याच्यानंतर मात्र कंबाईनच्या दृष्टिकोनातून आपण डेफिनेटली एक FYQ ज्याला आपण म्हणतोय किंवा MCQ प्रॅक्टिस सेशन ज्याला आपण म्हणतोय तर त्याच्या स्वरूपात येणार आहोत, पण स्ट्रक्चर्ड वेनं त्या ठिकाणी आपण येण्याचा प्रयत्न करणार आहोत. अधिक वेळ न दवडता पहिला मुद्दा आपण बघूया. इथं या ठिकाणी सागरी अमृतकाळ दृष्टिकोन 2047, राईट. गोवा जहाज बांधणी दृष्टिकोन दस्तऐवज 2037च्या कार्यकारिणी सारांशाच्या अनावरणासह भारत ॲट 100 उपक्रमाअंतर्गत जहाज बांधणी परिषद संपन्न झाली आणि त्याच्यामध्ये हा सागरी अमृतकाळ दृष्टिकोन 2047 मांडण्यात आला. आता अमृतकाल नावाची गोष्ट तुम्हाला माहिती या ठिकाणी असेल, राईट. अमृतकाल काय आहे बरं हे अमृतकाल, राईट. आणि हे बजेटला पण आपल्याला लिंक करायचं आहे. तर 2022 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली, बरोबर. आणि आता 2047 मध्ये देशाच्या स्वातंत्र्याला 100 वर्ष पूर्ण होणार आहेत, बरोबर. म्हणून तुम्हाला असं लक्षात येईल की आजकालची सगळी जी व्हिजन्स आहेत, गोल्स आहेत तर ती 2047 ला अलाइन होताना दिसतात. आणि बऱ्याचदा तुम्ही 2022 ची टार्गेट्स त्या ठिकाणी बघितलेली असतील. उदाहरणार्थ हाऊसिंग फॉर ऑल, सर्वांसाठी घर 2022. का? स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये प्रत्येक कुटुंबाकडे एक घर असलं पाहिजे पक्क, अशी धारणा त्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असेल किंवा शहरी असेल तर त्याची त्या ठिकाणी होती. सो आता ही जी 25 वर्ष आहेत, इंडिया ॲट 75 टू इंडिया ॲट 100, या 25 वर्षांचा उल्लेख 2022-23चा अर्थसंकल्प मांडत असताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अमृतकाल म्हणून त्या ठिकाणी केलेला होता. आणि मग तिथं आलं व्हिजन फॉर अमृतकाल. आणि मग तिथून असं झालं की भारताला 2047 पर्यंत विकसित भारत त्या ठिकाणी बनवायचा आहे. आणि त्या विकसित भारत बनवण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक, आपण असं म्हणूयात की फील्डचं, प्रत्येक मंत्रालयाचं, प्रत्येक विभागाचं अमृतकालचं व्हिजन. फॉर एक्झाम्पल अमृतकाल व्हिजन फॉर इन्फ्रास्ट्रक्चर जर कन्सिडर केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला गतिशक्ती त्या ठिकाणी दिसेल. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या मोड्स ऑफ ट्रान्सपोर्टचं इंटिग्रेशन दिसेल. नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन त्या ठिकाणी दिसेल. किंवा ओव्हरऑल इकॉनॉमिक स्ट्रक्चरचा जर का विचार केला तर 2047 पर्यंत बऱ्याचदा तुम्ही आता ऐकलेलं असेल की भारताला विकसित अर्थव्यवस्था किंवा विकसित देश त्या ठिकाणी भारताचं रूपांतर त्याच्यामध्ये करायचं, इंडिया ॲट 100. तर मग या अमृतकालच्या दृष्टिकोनातून आता काय झालेलं आहे, सागरी अमृतकाल दृष्टिकोन म्हणजेच काय, तर जहाजमान्य आणि नौवहन मंत्रालयानं काय केलेलं आहे, त्यांचा अमृतकालचं व्हिजन नेमकं काय असेल तर ते इथं मांडण्याचा प्रयत्न केलाय. पुढे जायच्या आधी आठवण करून देतो तुम्हाला, आपण बऱ्याचदा डिस्कस पण केलेलं आहे. मनू भाकर ही जहाजमान्य आणि नौवहन मंत्रालयाची काय आहे, ब्रँड अँबॅसिडर त्या ठिकाणी आहे, राईट. मागचं पण असं रिवाइज त्या ठिकाणी झालं पाहिजे. याच्यामध्ये बघा 2014 पासून जर कन्सिडर केलं आपण तर 320%
जलमार्गाद्वारे होणाऱ्या वाहतुकीमध्ये वाढ झालेली आहे. साहजिकच आपल्याला असं दिसेल की वेगवेगळ्या प्रकारचे पोर्ट जे आहेत तर ते डेव्हलप त्या ठिकाणी होताना दिसत आहेत. सागरमाला नावाचा प्रकल्प पण या संबंधी आपण बघितला असेल की ज्याची टॅगलाईन आहे बंदर आधारित अर्थव्यवस्थेचा विकास किंवा पोर्ट लेड इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. आणि आपली जी ही बंदरं आहेत तर ती आर्थिक विकासाची केंद्र झाली पाहिजेत या दृष्टिकोनातून तो विकास चाललेला आहे. फॉर एक्झाम्पल वाढवण पोर्टचा पण तुम्ही इथं रेफरन्स त्या ठिकाणी घेऊ शकता. राईट. मग याच्यामध्ये बघा 2030 पर्यंत राष्ट्रीय कंटेनर वाहक जहाज बांधणी सुविधा स्थापन होणार आहे आणि 2035 पर्यंत त्यापैकी 50% देशांतर्गत जहाज बांधणी सेवा त्या ठिकाणी असेल. 2047 पर्यंत भारताच्या जहाजांच्या ताफ्यापैकी 30% जहाजे स्वच्छ ऊर्जेने सुसज्ज त्या ठिकाणी असतील. आता इथं स्वच्छ ऊर्जा जेव्हा आपण बघतोय तेव्हा मागचा आठवत असेल तुम्हाला अशाच प्रकारच्या हरित सागर नावाच्या गाईडलाईन्स आलेल्या होत्या. हरित सागर मार्गदर्शक तत्व आपण बऱ्याच वेळा प्रश्नांमध्ये पण डिस्कस केलेलं आहे. हरित सागर मार्गदर्शक तत्व कशासाठी आलेली होती की सगळीकडेच जर का नेट झिरो इमिजन स्वीकारलं जात असेल, सगळीकडेच जर का स्वच्छ ऊर्जेवरती फोकस केला जात असेल तर आपण जहाज बांधणी आणि नौवहन मंत्रालयाच्या माध्यमातून बंदरांच्या ठिकाणी कशा पद्धतीनं सस्टेनेबल प्रॅक्टिसेस ज्या आहेत तर त्या आणू शकतो. तिथं कमीत कमी आपण असं म्हणूयात की हरितगृह वायूंचं उत्सर्जन होईल अशा प्रॅक्टिसेस कशा इम्पार्ट करू शकतो तर त्याच्यासाठी या हरित सागर नावाच्या गाईडलाईन्स त्या ठिकाणी होत्या. राईट. नाहीतर लिहाल हरित सागर म्हणजे काय, सागरामधलं शैवाल काढायचंय किंवा हरित सागर म्हणजे सागर स्वच्छ करायचा आहे, हरित सागर म्हणजे तिथली अलगी वाढवायची आहे कारण तिथं उत्पादक असतात ना, तर तसं काही नाहीये हे लक्षात ठेवा. राईट. 2030 पर्यंत जागतिक दर्जाच्या 10 गोदींचा विकास करायचा आहे. 50,000 कुशल कामगारांना प्रशिक्षण द्यायचे. गतिशक्ती आराखड्याशी लॉजिस्टिक्स पॉलिसी बरोबर संलग्न हे सगळं करायचंय कारण इंटिग्रेशन मध्येच पैसे वाचणार आहेत, लॉजिस्टिकचा खर्च वाचणार आहे, इफिशियंट वाहतूक होणार आहे आणि एक मोड ऑफ ट्रान्सपोर्ट उपलब्ध होणार आहे आणि स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल पण त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हे सगळं यामध्ये करायचं आहे. सागर में योग, सागर में सम्मान यासारख्या उपक्रमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याचबरोबर सागरी क्षेत्रामध्ये महिलांना सक्षमीकरण, महिलांना जास्तीत जास्त अपॉर्च्युनिटीज वाढवणं या गोष्टी ज्या आहेत तर त्या देखील इथं करण्यात येणार आहेत. राईट. तो बघा त्याच्यानंतर बघा मेगा टिंकरिंग डे. आता अटल टिंकरिंग लॅब्स, त्याच्यानंतर त्या टिंकरिंग लॅब्सचं इनोव्हेशनच्या दृष्टिकोनातून असणारं महत्व, शालेय विद्यार्थ्यांना इनोव्हेशन वरती फोकस करायला लावणं त्या लॅब्सच्या माध्यमातून हे आपण याच्या आधी बघितलेलंच आहे. आता हे अटल इनोव्हेशन मिशन कुणाचं आहे? नीती आयोगाचं अटल इनोव्हेशन मिशन त्या ठिकाणी आहे. आणि आपण असं म्हणूयात की ग्रासरूटला लेवलला जाऊन इनोव्हेशनला त्या ठिकाणी फोकस करण्याचं किंवा इनोव्हेशन वरती काम करण्याचं हे मिशन काम करतंय. राईट. तर आता यांनी काय केलेलं आहे, मेगा टिंकरिंग डे 2025 सेलिब्रेट केला आणि त्याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये या उपक्रमाने क्रमाची नोंद झालेली आहे. कशासाठी तर एकाच दिवसामध्ये टिंकरिंग ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी होणारे विद्यार्थी जे आहेत तर त्यांच्या संख्येबाबत अशा प्रकारचा विक्रम प्रस्थापित झाला. पुढे जाण्याआधी पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगतो, अशा प्रकारचं लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड किंवा अजून कुठलीही रेकॉर्ड होत असतील तर एमपीएससी त्याच्यावरती प्रश्न विचारल्याशिवाय राहत नाही. राईट. सो 12 ऑगस्ट हा तो दिवस आहे बघा. 12 ऑगस्ट 2025 ला 9,467 अटल टिंकरिंग लॅब शाळांमध्ये 4,73,350 विद्यार्थी तर त्यांनी हा मेगा टिंकरिंग डे जो आहे तर तो त्या ठिकाणी सेलिब्रेट केलेला दिसतो आणि तो विक्रम जो आहे तर तो झालेला आहे. त्यानंतर बघा 18वा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाड आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड. राईट. म्हणजे ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्स वरचं ऑलिम्पियाड. मागच्या महिन्यामध्ये आपण असंच फिजिक्स ऑलिम्पियाड वरती वगैरे पण चर्चा केलेली आहे, केमिस्ट्री ऑलिम्पियाड वरती पण चर्चा केलेली आहे, त्याच्यामध्ये आपल्याला सुवर्ण पदक मिळालेलं आहे हेही चर्चा केलेली आहे. आता फिजिक्स आणि ऍस्ट्रोफिजिक्सचं ऑलिम्पियाड का महत्वाचं आहे कारण ते भारतामध्ये पार पडलेलं आहे. बघा 15 ते 21 ऑगस्ट दरम्यान मुंबईमध्ये 18व्या क्रमांकाचा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि
खगोल भौतिकशास्त्र ऍस्ट्रॉनॉमी आणि ऍस्ट्रोफिजिक्स ऑलिम्पियाड 2025 याच्यामध्ये पण भारतानं 4 सुवर्ण पदकं आणि 1 रौप्य पदकं जी आहेत तर ती जिंकलेली त्या ठिकाणी आहेत. राईट. सो याच्यात कोण महाराष्ट्रीयन आहे का? नाहीये. मागच्या वेळी आपण काय केलेलं, ही पदकं जिंकलेल्यांमध्ये जे महाराष्ट्रीयन विद्यार्थी होते ते फक्त फोकस केलेले होते आणि हे भारतात झालेलं आहे म्हणून फक्त लक्षात ठेवायचे, बाकी लक्षात ठेवायची गरज नाही. दिसतंय का तुम्हाला हे मागचं? हे अजून मोठं केलं पाहिजे. मोठं केलं की ते पटपट पटपट सरकत नाही, त्यामुळं प्रॉब्लेम आहे. एनिवेज ठीक आहे. त्यानंतर बघा विक्रम 3201 अगेन. आता ह्याच्यावरती गॅरंटेड प्रश्न येऊ शकतो. विक्रम 3201 विक्रम म्हटल्यानंतर आपल्याला काय आठवतं? लँडर आठवतं ना. लँडर कशाच्या बाबतीमध्ये? चांद्रयान 3 मोहिमेच्या बाबतीमध्ये विक्रम लँडर वगैरे आपल्याला त्या ठिकाणी आठवतं. राईट. आणि प्रज्ञान रोवर आपण चर्चा त्याच्यावरती पण केलेली होती बघा. राईट. त्याच्यावरती पण प्रश्न येऊन गेलेले आहेत. आता भारतानं सेमिकॉन इंडिया नावाच्या 2025च्या कॉन्फरन्समध्ये आपला पहिला पूर्णपणे स्वदेशी 32 बिट मायक्रो प्रोसेसर विक्रम 3201 सादर त्या ठिकाणी केलेला दिसतो. राईट. आता मग प्रश्न विचारला जाऊ शकतो की विक्रम 3201 खालीलपैकी काय आहे? आणि मग विक्रम म्हटल्यानंतर, विक्रम साराभाई म्हटल्यानंतर आपण त्याची लिंक कशाशी लावणार आहोत? तर स्पेस टेक्नॉलॉजीशी लावणार. आणि स्पेस टेक्नॉलॉजीशी लिंक लावल्यामुळे आपलं इथं मोये मोये होऊन जाणार, हे लक्षात ठेवा. का? कारण इकडं काय आहे, सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स. आपण मागच्या वर्षीची पण सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स बघितलेली आहे. सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स कशासाठी आयोजित केली जाते? भारताला सेमीकंडक्टरचं हब बनवायचंय, त्या दृष्टिकोनातून सेमीकंडक्टर प्रोडक्शनच्या बाबतीमधले जे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत त्या स्टेक होल्डरला एकत्र आणण्यासाठी ही कॉन्फरन्स होतीये. मागच्या वर्षीच्या कॉन्फरन्सच्या वेळी आपण बघितलेलं होतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटलेले होते, इफ यू आर लॅकिंग चिप्स देन यू कॅन बेट ऑन इंडिया. म्हणजे तुमच्याकडे जर सेमीकंडक्टरची कमतरता असेल तर तुम्ही भारतावरती अवलंबून राहू शकता. गेटिंग माय पॉइंट? सो सांगायचा मुद्दा काय आहे, सेमीकंडक्टर लिथियम आयन बॅटरी याच्यावरती फोकस आहे. कारण ह्याचं खूप जास्त प्रमाणामध्ये शॉर्टेज भारताला जाणवलेलं होतं कोविडच्या कालखंडामध्ये. आणि त्याच्यावर आपल्या बऱ्याचशा उद्योगांची आणि स्पेशली ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची डिपेंडन्सी आहे हेविली. आणि ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचं प्रोडक्शन हॅम्पर होतंय. तैवान असेल, चायना असेल, कोरिया असेल, या ठिकाणाहून हे सेमीकंडक्टर चिप्स त्या ठिकाणी येत आहेत. सो आता आपण आपलं प्रोडक्शन जे आहे तर ते चालू केलेलं आहे. आणि त्याच्याच अंतर्गत पहिला पूर्णपणे स्वदेशी बनावटीचा 32 बिट मायक्रो प्रोसेसर आहे. त्याचं नाव काय आहे? विक्रम त्या ठिकाणी आहे. का बरं विक्रम ठेवलेलं आहे? कारण विक्रम साराभाई स्पेस सेंटरद्वारे याचं डिझायनिंग करण्यात आलेलं आहे आणि इस्रो सेमीकंडक्टर लॅबोरेटरी चंदीगड यांनी ते बनवलेलं आहे. सो हेही विचारलं जाऊ शकतंय, इस्रोची सेमीकंडक्टर लायब्ररी कुठं आहे? चंदीगडमध्ये आहे, नाहीतर ते बंगळुरू देतील आणि मग आपली फसगत त्या ठिकाणी होईल. बघा, करंट अफेअरचा प्रत्येक प्रश्न हा तुमच्यासाठी लावलेला ट्रॅप आहे. आपल्याला त्या ट्रॅप मध्ये अडकायचं नाहीये, म्हणून गेसवर्क वरती फोकस करण्यापेक्षा कॉन्टेंट वरती फोकस करायचंय. कंटेंट वाचलेला असेल तर आपल्याला सोडवता येणार आहे. राईट. आणि ही आजची स्ट्रॅटेजी नाहीये. गेल्या 2.5 वर्षापासून आपण युट्यूबला जे लेक्चर घेतोय तर त्याची हीच स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी आहे. राईट. बघा, स्मार्टफोन आणि लॅपटॉप मधील प्रोसेसर पेक्षा वेगळे विक्रम 3201 विशेषतः रॉकेट आणि उपग्रहासाठी डिझाईन केलेलं आहे. सो म्हणून ते कनेक्शन विक्रम साराभाई स्पेस सेंटर बरोबर आहे. राईट. विक्रम 1601 चं अपग्रेडेशन आहे. 2009 पासून आपण इस्रो लॉन्च व्हेकल्स मध्ये याचा वापर करतोय. 16 बिट प्रोसेसर, त्याचंच अपग्रेडेड व्हर्जन 32 बिट प्रोसेसर हा विक्रम 3201 आहे. 1601 चा 3202 बरोबर, म्हणजे अपग्रेडेड आहे म्हणून, दुप्पट आहे म्हणून. राईट. सो बघा, भारतातील सर्वात मोठ्या लिथियम आयन बॅटरी उत्पादन प्रकल्प. आता एमपीएससी ला ह्याच्यात इंटरेस्ट असतो, सर्वात लहान सर्वात मोठे. दुसरी गोष्ट, युपीएससी न जर तुम्ही बघितलं तर रिसेंटली लिथियम आयन बॅटरी वरती प्रश्न विचारलेला आहे युपीएससी न.
UPSC काय केलेलं आहे, लिथियम आयन बॅटरीवरती प्रश्न विचारलेला आहे. काय विचारलंय हो लिथियम आयन बॅटरीवरती, तर एकंदरीत त्याचं कंपोजिशन वगैरे अशा पद्धतीने प्रश्न विचारलेला होता. आता ही लिथियम आयन बॅटरी म्हणजे आता खूप गुळगुळीत झालेलं आहे, तरी पण आपल्या मोबाईल मध्ये वगैरे असते ती. आणि लिथियम आयन बॅटरी का महत्वाची आहे, कारण आज जेव्हा आपण म्हणतोय इलेक्ट्रिक व्हेकल इज अ फ्युचर, तेव्हा ईव्ही मध्ये जी बॅटरी लागते ती आहे लिथियम आयन बॅटरी. आणि सध्या तरी त्या बॅटरीचं प्रोडक्शन इंडियामध्ये होत नसल्यामुळं त्या बॅटरीची कॉस्ट जी आहे, किंवा टू व्हीलरची कॉस्ट जी आहे इलेक्ट्रिक व्हेकलची किंवा फोर व्हीलरची, तर ती जास्त त्या ठिकाणी जाते. राईट. आता हायड्रोजनवर चालणाऱ्या बॅटऱ्या पण आपण प्रयोग अंतिम टप्प्यामध्ये यशस्वी आहे. काही दिवसामध्ये तुम्हाला हायड्रोजनवरच्या बॅटऱ्या त्या ठिकाणी दिसतील. राईट. सो लिथियम आयन बॅटरी, तर त्या प्रकल्पाचं उद्घाटन 5 सप्टेंबर 2025 ला हरियाणा या ठिकाणी करण्यात आलं. सो भारतातील सर्वात मोठा लिथियम आयन बॅटरीचा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे, हा तुमच्यासाठी आयता प्रश्न तयार होतोय. हरियाणा हे त्याचं उत्तर त्या ठिकाणी असेल. इथं पुणे ऑप्शन देतील किंवा महाराष्ट्र ऑप्शन देतील, तुम्ही तो टिक कराल. लक्षात घ्या हरियाणामध्ये आहे, कारण हरियाणामध्ये तसा इंडस्ट्रियल बेस तुम्हाला जास्त त्या ठिकाणी दिसत नाही, ऍग्रिकल्चरल बेस दिसतो. त्यामुळे गेसवर्क करत असताना साहजिकच हरियाणा उत्तर टिक केलं जाणार नाही. राईट. सो दरवर्षी 20 कोटी बॅटरी पॅक तयार करेल हा कारखाना, आणि भारताच्या 50 कोटी बॅटरी पॅक गरजेच्या 40% प्रोडक्शन त्या ठिकाणी इथून होऊ शकेल. राईट. म्हणजे भारताला 50 कोटी लागतात, त्यातले 20 कोटी बॅटरी पॅक्स जे आहेत तर ते या एकट्या कारखान्यामधून तयार होतील. त्यानंतर हे प्रियॉन नावाचं एक प्रथिन आहे, त्याच्याबद्दल मी बऱ्याचदा असं सायन्स अँड टेक बद्दल किंवा सायन्स बद्दल आलेलं असते कुतूहल मध्ये. मला जर वाटलं की ते महत्वाचं आहे तर ते मी इथं घेत असतो. राईट. सो हे प्रथिन जे आहे तर ते विविध प्रकारच्या इतर प्रथिनांशी किंवा रेणूंशी संयोग पावतं, स्वतःची प्रतिकृती तयार करू शकतं, जसं RNA आणि DNA करतो. आणि या प्रथिनांमुळे रोग त्या ठिकाणी होतो, म्हणून हे चर्चेत आहे. स्टॅनले बी पुसिनर या शास्त्रज्ञानं 1982 मध्ये याचा शोध जो आहे तर तो त्या ठिकाणी लावला, आणि 1997 मध्ये त्यांना याच्याविषयी, या शोधासाठी किंवा या कंट्रीब्युशनसाठी नोबेल पारितोषिक जे आहे तर ते पण त्या ठिकाणी मिळालेलं आपल्याला दिसतं. राईट. सस्तन प्राण्यांमध्ये स्पॉन्जीफॉर्म एन्सेफेलोपॅथी नावाचा एक रोग आहे, तर तो रोग याच्यामुळे निर्माण त्या ठिकाणी होतं. राईट. सो चुकीच्या पद्धतीनं घड्या पाडलेलं किंवा पडलेलं प्रथिन असं देखील त्याला त्या ठिकाणी संबोधलं जाताना दिसतं. राईट. नेक्स्ट आहे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी SDAS नावाची तंत्रज्ञान जे आहे तर ते विकसित केलं. अशा प्रकारच्या ज्या टेक्नॉलॉजी असतात त्याचा फुल फॉर्म आपल्याला विचारला जाऊ शकतो. ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम SDAS नावाचं एक नवं तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेलं आहे. राईट. भारत सरकारच्या अवजड उद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या ARAI कडून मावळ तालुक्यातील तळेगावातील टाकवे या ठिकाणी 20 एकर क्षेत्रावर गेल्या वर्षापासून आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित काम चालू होतं बघा. ARAI नावाची इन्स्टिट्यूट आहे बघा. राईट. जे पुण्यामध्ये असतील त्यांना ही माहित असेल इन्स्टिट्यूट ARAI. वेताळ टेकडीला वगैरे कधी गेलेला असाल तर त्या वेताळ टेकडीच्या तिथे ही ARAI नावाची इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी आहे. राईट. सो हे तंत्रज्ञान जे आहे तर ते वेगवेगळ्या ठिकाणी परदेशामध्ये वापरलं त्या ठिकाणी जात आहे. रस्त्यांची परिस्थिती, गर्दी, वाहतूक कोंडी, अपघात आणि इतर वाहतूक समस्यांच्या दृष्टीने वाहनांची क्षमता, ऊर्जा याची प्रभावी अंमलबजावणी करून सुरक्षित वाहन प्रवास उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग आणि चाचण्या याच्यामध्ये करण्यात आलेल्या त्या ठिकाणी आहेत. राईट. मग बाकी याच्यातल्या सुविधा कुठल्या आहेत तर ते इकडं जस्ट दिलेलं आहे, जस्ट एकदा गो थ्रू करा. आपल्या दृष्टिकोनातून फक्त फुल फॉर्म आणि काय आहे हे महत्वाचं आहे. राईट. भारत संचार निगम लिमिटेड ला 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत. BSNL. राईट. सो सरकारची कंपनी आहे ना, त्याला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. हिंदुस्तान बोल रहा है ऍड ऐकली असेल लहानपणी, बरोबर. सो कधी स्थापना झाली हा प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो. एखाद्या गोष्टीला 25 वर्ष, 50 वर्ष, 75 वर्ष, 100 वर्ष, 125 वर्ष, 150 वर्ष लगेच डोक्यात आणून मोकळं व्हायचं. राईट.
1 ऑक्टोबर 2000 ला स्थापन करण्यात आलेली होती. 27 सप्टेंबर 2025 या दिवशी ओडिशातून BSNL 4G नेटवर्कचं उद्घाटन जे आहे तर ते त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आणि स्वदेशी 4G ही योजना देशाच्या आत्मनिर्भरतेचं एक भाग म्हणून त्यावेळी चालू करण्यात आलेली दिसते आपल्याला. 4G कोअर आणि उपकरणांच्या आधारे ती उभारली जाणार आहे. राईट. मग बाकी BSNL व्होईफाय नावाचा एक मुद्दा आहे इकडं. BSNL ई सिम सेवा जस्ट एकदा बघा. नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा. आता नमो नरेंद्र मोदींच्या नावानं सगळं केलं जातंय का? कारण मोदीजींना 75 वर्ष पण पूर्ण झालेली आहेत ना. राईट. 17 सप्टेंबरला मोदीजींचा वाढदिवस असतो. सो त्यांच्या नावानं अनेक अभियानं जी आहे तर ती त्या ठिकाणी चालू केलेली दिसतात. तशीच आता नमो सेमीकंडक्टर प्रयोगशाळा. मगाशी सेमिकॉन इंडियाच्या बाबतीमध्ये आपण बघितलेलं होतं. आता सेमीकंडक्टर प्रयोगशाळा. राईट. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मिनिस्टर अश्विनी वैष्णव यांनी IIT भुवनेश्वर या ठिकाणी ही प्रयोगशाळा जी आहे तर ती चालू केलेली त्या ठिकाणी दिसेल. आता प्रयोगशाळेचं उद्दिष्ट सांगायची गरज नाहीये तुम्हाला. सेमीकंडक्टर वरतीच ती रिसर्च त्या ठिकाणी करणार आहे. राईट. किंवा त्याच्यामधला कौशल्य विकास वगैरे. मेक इन इंडिया प्रयोगशाळेत वेगवेगळ्या प्रकारच्या सेमीकंडक्टर उत्पादनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून ज्या काही आपण असं म्हणूयात की प्रयोग आहेत तर त्या प्रयोगाला साथ दिली जाईल किंवा त्या प्रयोगांसाठी प्रोत्साहन जे आहे तर ते दिलं जाईल. त्यानंतर बघा आता संरक्षण आणि सुरक्षा. संयुक्त राष्ट्र महिला लष्करी अधिकारी अभ्यासक्रम. संयुक्त राष्ट्राचा महिला लष्करी अधिकाऱ्यांचा अभ्यासक्रम ठिकाण कुठं आहे हो? माणेकशॉ सेंटर नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले. म्हणजे मी हा का घेतला? हा युरोपात कुठं झाला असता तर घेतला असता का? अजिबात नाही. भारतात झालाय म्हणून घेतलेला आहे. राईट. भारताच्या महिला अधिकाऱ्यांसह 15 देशांच्या महिला अधिकारी या सरावासाठी उपस्थित होत्या. राईट. संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या नेतृत्वाअंतर्गत संयुक्त राष्ट्राचं शांती केंद्र आहे तर त्यांनी आयोजित केलेला होता. मला असं वाटतंय की संयुक्त राष्ट्रानं जरा थोडंसं इस्रायल पॅलेस्टीनला आणि रशिया युक्रेनला पण या सरावात बोलवलं पाहिजे होतं शांतता प्रक्रिया प्रस्थापित करण्यासाठी. राईट. पण संयुक्त राष्ट्र तिथं मात्र फेल ठरताना दिसते. कारण मुळात संयुक्त राष्ट्राची संकल्पनाच अशी होती की दुसऱ्या महायुद्धानंतर जे काही तंटे वादविवाद आहेत देशांमधले तर ते शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने टेबल निगोशिएशननं सोडवण्यात यावे. पण पुढं काय झालं तर ते तुम्हाला सगळ्यांना दिसतंयच. वेगळं सांगायची गरज नाही. 18 ते 29 ऑगस्ट 2025 या कालावधीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. संयुक्त राष्ट्राच्या बहुआयामी मोहिमांमध्ये महिलांचा सहभाग अधिक प्रभावी असावा या दृष्टिकोनातून महिला लष्करी अधिकाऱ्यांची व्यावसायिक क्षमता वाढवणं म्हणजे प्रोफेशनल कॅपॅबिलिटीज त्यांच्या वाढवणं तर हे या अभ्यासक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे. संयुक्त राष्ट्राच्या जर्नल 2025 ब्ल्यू हेल्मेट ओडिसी 75 इयर्स ऑफ इंडियन पीस कीपिंग हिरक महोत्सवोत्तर जयंती आवृत्तीचं याच्या अंतर्गत अनावरण जे आहे तर ते करण्यात आलेलं दिसतं. आणि हेही लक्षात ठेवा इंडियाचं कंट्रीब्युशन जे आहे तर ते UN पीस कीपिंग फोर्सेस मध्ये खूप चांगलं त्या ठिकाणी आहे किंवा महत्वपूर्ण योगदान आहे हेही या ठिकाणी लक्षात ठेवा. राईट. तो बघा स्ट्राइड संरक्षण तंत्रज्ञान चर्चा 2025 चर्चासत्र RSAMI. राईट. राजेंद्र सिंहजी यांच्या नावानं एक इन्स्टिट्यूट आहे पुण्यामध्ये तर त्यांच्याद्वारे ह्याचं आयोजन करण्यात आलेलं होतं. स्ट्राइडचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो. सिनर्जी ऑफ टेक्नॉलॉजी रिसर्च इंडस्ट्री अँड डिफेन्स इकोसिस्टीम. अलीकडे तुम्ही बघताय की प्रायव्हेट संस्था असतील वेगवेगळ्या प्रकारच्या एरोस्पेस एजन्सीज असतील तर त्या डिफेन्समध्ये जास्तीत जास्त कंट्रीब्यूट करताना त्या ठिकाणी दिसत आहेत. राईट. उदाहरणार्थ आपण अग्निकुल कॉस्मॉसचं बघितलं किंवा उदाहरणार्थ बऱ्याचदा आपण याच्यामध्ये एका महाराष्ट्रातल्या ऑर्गनायझेशनचा रेफरन्स त्या ठिकाणी दिला ती म्हणजे भारत फोर्ज नावाची ऑर्गनायझेशन. राईट. भारत फोर्जचं पण यातलं कंट्रीब्युशन जे आहे तर ते महत्वपूर्ण आपल्याला या ठिकाणी दिसेल डिफेन्समध्ये.
राईट. तर मग त्यांनी चर्चासत्र आयोजित केलेलं होतं. स्वदेशी प्रणालींसाठी वैशिष्ट्यपूर्ण वेगवान ट्रॅकिंग विकसित करणं, रिव्हर्स इंजिनिअरिंग, उद्योग निधीतून शैक्षणिक संशोधन आणि DRDOची भूमिका, त्यानंतर भारतीय संरक्षण उत्पादन परिसंस्थेची वाढ, या सगळ्या गोष्टींवरती जो आहे तर तो इथं फोकस करण्यात आलेला दिसतो. INS अरावली या भारतीय नौदलाच्या तळाचा गुरुग्राम या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे. सर्वात महत्वाचं आहे, तुम्हाला वाटेल की नौदल तळ म्हटल्यानंतर समुद्रावरच असला पाहिजे, नाही. INS अरावली कुठं आहे असं विचारतील, लक्षात ठेवा. कुठं? 12 सप्टेंबर 2025 ला नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांनी गुरुग्राम या ठिकाणी याचा प्रारंभ केला. या तळाचे पहिले युनिटचे कमांडिंग ऑफिसर कॅप्टन सचिन कुमार सिंग यांनी संस्कृत मध्ये या प्रसंगी मंगलाचरण जे आहे तर ते केलं. म्हणजे जे रिच्युअल्स त्या ठिकाणी नवीन तळ स्थापन करताना फॉलो केले जातात तर ते, राईट. सो बघा, INS अरावली. आता तुम्ही म्हणाल गुरुग्रामला कुठे समुद्र आहे, मग INS अरावली काय करणार आहे? तर INS अरावली हा नौदलाच्या टेक्नॉलॉजीच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असणारा मुद्दा आहे. INS अरावली हा वेगवेगळे नौदलाचे तळ आहेत तर त्याच्यामध्ये इंटिग्रेशन साधण्याचं, समन्वय साधण्याचं काम जे आहे तर ते त्या ठिकाणी करणार आहे. बघा, केवळ नवीन तंत्रज्ञानाचं केंद्रच नाही तर महासागरांमधील आपले प्लॅटफॉर्म आणि भागीदारांना जोडणारा दुवा देखील त्या ठिकाणी आहे. त्याचबरोबर हा तळ जो आहे तर तो महासागर किंवा प्रदेशातील सुरक्षा आणि विकासासाठी परस्पर आणि समग्र प्रगती, राईट. सो हे सागर नावाचं व्हिजन आहे आपलं. सागर सागर काय ते सांगतंय? सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन. सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन रिजन. सागर म्हणजे काय? तर थोडक्यात आपण लक्षात घ्या, हिंदी महासागराच्या परिसरातले हे जे सगळे आहेत तर त्यांना सिक्युरिटी आणि ग्रोथ साठी आणि तिथले जिओपॉलिटिकल स्टॅबिलिटीसाठी इंडियाचं हे व्हिजन आहे सागर, राईट. आणि त्याच्याशी हा INS अरावली अलाइन होताना दिसतोय असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं दिसतं, राईट. चलो पुढे जाऊयात. युद्ध अभ्यास. आता युद्ध अभ्यास म्हटल्यानंतर डोळे झाकून न्यूज कडे जाण्याआधी लक्षात घ्यायचंय, आपण अनेक वेळा रिपीट केले, युद्ध अभ्यास म्हटलं की भारत आणि अमेरिका. तुम्ही म्हणाल डोनाल्ड ट्रम्प तर असं काही पण म्हणतंय, टॅरिफ लावतोय, बरोबर, सपोर्ट करतोय तिकडं पाकिस्तानला, भारताची विमानं पाडली म्हणतोय. आणि मग युद्ध अभ्यास झाला का? तर झाला. 1 सप्टेंबर ते 14 सप्टेंबर 2025 या कालखंडामध्ये अमेरिकेतल्या अलास्का या ठिकाणी फोर्ट वेनराइट या ठिकाणी हा युद्ध अभ्यास नावाचा युद्ध सराव जो आहे तर तो पार पडलेला आपल्याला दिसतो, राईट. बाकीचं काय इंटरऑपरेबिलिटी, काउंटर टेररिझम तुम्हाला माहितीच आहे. 5वी तटरक्षक दल जागतिक शिखर परिषद जी आहे ही 2027 मध्ये भारतामध्ये चेन्नई या ठिकाणी होणार आहे, हे लक्षात ठेवा. नुकतीच 2025 ची जी परिषद आहे 11 ते 12 सप्टेंबर 2025 दरम्यान इटली, रोम या ठिकाणी पार पडलेली होती. तर त्या परिषदेमध्ये ही घोषणा जी आहे तर ती करण्यात आलेली दिसते, राईट. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट. बघा, तुम्ही मध्यंतरी एक न्यूज ऐकली असेल की पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान यांच्या दरम्यान सर्व प्रकारचा व्यापार बंद असताना देखील अवैधरित्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट वरती काही ड्रायफ्रुट्स वगैरे त्याची आयात जी आहे तर ती पाकिस्तानातून झालेली आढळली आणि त्याच्यावरती कारवाई जी आहे तर ती कस्टम्स डिपार्टमेंटने वगैरे केलेली होती. तर त्याच पद्धतीनं पहलगाम हल्ल्यानंतर भारत सरकारनं 2 मे 2025 रोजी पाकिस्तान मधून येणाऱ्या वस्तूंच्या थेट किंवा अप्रत्यक्ष आयातीवरती पूर्णपणे बंदी घातलेली आहे. आणि त्याच्यानंतर पण येस, सो आपण ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट बघत होतो, मध्येच स्लाइड गेली त्यामुळे थोडंसं इंटरप्शन झालं, त्यामुळे इथे
एक 10 सेकंदासाठी तुम्हाला फक्त व्हिडिओ ब्लर दिसेल, राईट. पण त्याच्यात काही सांगितलं गेलेलं नाहीये, हे लक्षात ठेवा, राईट. लाईट गेलेली त्यामुळे सगळं बंद झालेलं होतं. ऑपरेशन डीप मॅनिफेस्ट, तर याचाच एक भाग म्हणून आता काय झालेलं आहे, मुंबई महसूल गुप्तचर संचालनालयानं JNPT या ठिकाणी जवळपास 800 मेट्रिक टन पाकिस्तानी बनावटीची सौंदर्य प्रसाधनं आणि सुक्या खजुराच्या 12 कोटी रुपयांचा साठा जो आहे तर तो जप्त करण्यात आलेला आहे. 3 भारतीय आयातदारांनीच सरकारच्या बंदीचं उल्लंघन करून हा माल जो आहे तर तो पाकिस्तानातलं मागवलेला वगैरे होता, राईट. तर असं सगळं आहे. त्याच्यानंतर बघा, संयुक्त कमांडर्स परिषद, 16वी संयुक्त कमांडर्स परिषद कुठे झालेली आहे, कोलकाता या ठिकाणी झालेली आहे. दर 2 वर्षातून एकदा ही परिषद आयोजित केली जाते, राईट. सो संयुक्त कमांडर्स म्हणजे कोण, नेव्हल कमांडर, आर्मी कमांडर आणि एअरफोर्स कमांडर, म्हणजे तिन्ही दलांचे जे कमांडर्स आहेत किंवा तिन्ही दलांचे जे प्रमुख आहेत तर ते एकत्र येऊन विचारमंथन त्या ठिकाणी करतात आणि तिन्ही दलांनी कोऑर्डिनेशन मध्ये कसं काम करायचं, इंटिग्रेटेड कसं काम करायचं याच्यावरती त्याच्यात चर्चा जी आहे तर ती केली जाते, राईट. तर बघा, या वर्षीच्या परिषदेची संकल्पना सुधारणांचे वर्ष, भविष्यासाठी परिवर्तन अशी त्या ठिकाणी होती आणि सशस्त्र दलांच्या आधुनिकीकरणावरती आणि परिवर्तनावरती याच्यात फोकस आहे. त्याचबरोबर तिथं ऑपरेशन सिंदूरच्या सक्सेस वरती पण चर्चा त्या ठिकाणी झाली. ICGS अक्षर तटरक्षक दलाकडे सुपूर्त करण्यात आलेली आहे. कुणी बांधलेली आहे ही, गोवा शिपयार्ड लिमिटेड, राईट. पहिला रीडिंग सेरिमनी आणि ICGS अक्षरच्या औपचारिक हस्तांतरण हे या ठिकाणी करण्यात आलं. अक्षर ही एक नदी क्रूज पण होते बरं का. नदी क्रूज पर्यटनाला चालना देण्यासाठी साबरमती रिव्हरफ्रंट अथॉरिटीनं गुजरातमध्ये, अहमदाबादमध्ये ती चालू केलेली होती, राईट. आता बघा, अक्षर मग स्पेसिफिकेशन दिलेलं आहे, स्वदेशी बनावटीची आहे, 51.43 मीटर लांबी आहे, 8 मीटर रुंदी आहे, 2.5 मीटर ड्राफ्ट असलेल्या जहाजाचं विस्थापन 330 टन असून ते 2 मरीन डिझेल इंजिनद्वारे चालवले जाते. तर असे काही स्पेसिफिकेशन त्याचे दिसत आहेत. 25 नॉट्स पेक्षा जास्त वेग आहे आणि 1500 नॉटिकल मैलांचा प्रभावी क्षमता त्याची आहे, राईट. सो एकंदरीतच आहे. सो आता ICGS म्हणजे इंडियन कोस्ट गार्ड, बरोबर. सो इंडियन कोस्ट गार्डकडे बेसिकली पेट्रोलिंग व्हेसल्स वगैरे असतात. इंडियन कोस्ट गार्डची भूमिका जी आहे तर ती कोस्टल एरियामध्ये सिक्युरिटीची त्या ठिकाणी असते. समन्वय शक्ती सराव, राईट. भारतीय सैन्य दलानं काय केलेलं आहे, आसाम मधल्या 3 सुकिया जिल्ह्यातल्या लायपुली या ठिकाणी समन्वय शक्ती 2025 हा सराव सुरू केलेला आहे. आसाम आणि मणिपूर मधल्या लष्करी आणि अधिकाऱ्यांसह नागरी एकात्मता साध्य करणं, तर हे याचा उद्देश आहे. म्हणजे थोडक्यात प्रादेशिक आव्हानांसाठी सुरक्षा दल किंवा सहकारी विभाग आणि नागरी संस्थांमध्ये समन्वय निर्माण करणं हा तिथला मुख्य उद्देश आहे. म्हणजेच थोडक्यात काय आहे, तर आसाम असेल किंवा मणिपूर असेल तर तिथल्या लोकांच्या वेलफेअरच्या दृष्टिकोनातून आपले डिफेन्स फोर्सेस जे आहेत तर ते कंट्रीब्यूट करताना दिसत आहेत. याच्या आधी 20 ते 30 ऑगस्ट 2025 दरम्यान मणिपूरमध्ये देखील अशाच प्रकारचा एक सराव आयोजित करण्यात आलेला होता. त्याच्यानंतर बघा, मैत्री नावाच्या सरावाची 14वी आवृत्ती आहे, राईट. मैत्री हा भारत आणि थायलंड मधला संयुक्त लष्करी सराव आहे. 1 ते 14 सप्टेंबर 2025 दरम्यान मेघालय मधल्या उमरोई या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आपल्याला दिसतो. 5 वर्षानंतर पुन्हा एकदा हा भारतात झाला. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. ब्लॅक फॉरेस्ट म्हटल्यानंतर आपल्याला केक वगैरे आठवतो बघा. छत्तीसगड पोलीस, जिल्हा राखीव गार्ड, केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजे CRPF आणि रिझोल्यूट ऍक्शन साठी कमांडो बटालियन कोब्रा च्या कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट साठी दिल्ली या ठिकाणी सन्मानित करण्यात आले. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट काय, छत्तीसगड तेलंगणा सीमेवरील करेगुट्टालू टेकडीवर आतापर्यंतचे सर्वात मोठे काय नक्षलवाद विरोधी ऑपरेशन त्या ठिकाणी आहे. ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट. फॉरेस्ट, नक्सलाइट्स कुठे राहतात, फॉरेस्ट मध्ये राहतात, म्हणून ब्लॅक फॉरेस्ट असं लक्षात त्या ठिकाणी ठेवायचं आहे. ICGS अक्षर, हे तर डिस्कशन झालं आपलं, डबल झालंय वाटतं हे चुकून, ठीक आहे. अभ्यास कोंकण, भारतीय नौदल आणि रॉयल नेव्ही ब्रिटिश यांच्या संयुक्त विद्यमाने अभ्यास कोंकण
ऑक्टोबर मध्ये चालू झालेला आहे हा अभ्यासक्रम. 5 ते 12 ऑक्टोबर दरम्यान 2 टप्प्यात हा आयोजित करण्यात आलेला आपल्याला दिसतो. राईट, लक्षात ठेवा भारत आणि त्याचबरोबर कोण आहे, ब्रिटन त्या ठिकाणी आहे. त्यानंतर INS अभय आणि इनफॅक्ट T-82 हे निवृत्त त्या ठिकाणी झालेले आहे. बऱ्याच वेळा वेगवेगळ्या गस्ती नौका असतील, युद्ध नौका असतील, या निवृत्त जेव्हा होतात तेव्हा त्यांच्यावरती पण प्रश्न येतोय. राईट, 30 वर्षापेक्षा जास्त कालखंडाची सेवा यांनी दिलेली होती. 6 ऑक्टोबर 2025 ला मुंबई त्या नौदल डॉकयार्ड या ठिकाणी ही जहाजं जी आहेत तर ती निवृत्त त्या ठिकाणी झालेली दिसतात. राईट, आता इथं दिलंय बघा, इनफॅक्ट T-82 इस्रायली सुपर डोरा MK2 वर्ग 9 ऑक्टोबर 2003 ला इंडक्ट झालेलं होतं वगैरे. स्टेल्थ अँड स्ट्राईक या ब्रीद वाक्यानुसार ते चालतंय. स्टेल्थ म्हणजे लपून राहणं आणि स्ट्राईक म्हणजे लपून राहून डबा धरून हल्ला करणं. तर अशा प्रकारचं ते जहाज त्या ठिकाणी होतं. मिशन पोषण 2.0. राईट, आता पोषण मिशन जे आहे तर ते पोषणावरती फोकस करत आहे. 15व्या वित्त आयोगाअंतर्गत कुपोषणाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अंगणवाडी सेवा, पोषण अभियान आणि किशोरवयीन मुलींसाठी आकांक्षी जिल्हे आणि ईशान्य प्रदेशातील 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुली, तर त्यांच्यासाठी हे पर्टिक्युलरली टार्गेट करताना दिसतंय. बघा, आता ह्याच्यामध्ये काय विचारलं जाऊ शकतं, काय काय केलं जाते. गर्भवती महिला आणि किशोरवयीन मुलींना वर्षातील जास्तीत जास्त 300 दिवस 600 कॅलरीज, 18 ते 20 ग्रॅम प्रथिनं आणि सूक्ष्म पोषक घटक असलेला पूरक आहार टेक होम रेशन THR स्वरूपात पुरवला जातो याच्या अंतर्गत. राईट, टेक होम रेशन. आपल्याला घरी तांदूळ वगैरे मिळायचे ना लहानपणी, तर तेही लक्षात घ्या. राईट, अगदी जेव्हा दारिद्र्य जास्त होतं, गरिबी जास्त होतं, तुम्ही घरात आजी आजोबांना विचारा, सुकटी नावाचं काहीतरी मिळायचं बघा. राईट, तर ते पण टेक होम रेशन त्या ठिकाणी होतं. कुपोषण कमी करण्यासाठी ही एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची त्या ठिकाणी स्ट्रॅटेजी आहे. सो 600 कॅलरीज 300 दिवस मिळाल्या पाहिजेत आणि 18 ते 20 ग्रॅम प्रोटीन आणि मायक्रो जे काही न्यूट्रिशन आहे तर ते पण मिळालं पाहिजे. आणि ते कसं टेक होम रेशनच्या स्वरूपात त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. यासाठी हे काम करते. कुणाला मिळालं पाहिजे? गर्भवती स्त्रिया आणि किशोरवयीन मुली. किशोरवयीन मुली म्हणजे कुठल्या वयोगटातल्या? 14 ते 18 वर्ष वयोगटातल्या. फोकस अजून कशावरती आहे? ईशान्य भारतावरती आहे आणि आकांक्षी जिल्हे. ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट म्हणजे काय? तर डिस्ट्रिक्ट विच आर लॅगिंग बिहाइंड इन द डेव्हलपमेंट, त्यांना काय म्हटलं जातं? ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट. नीती आयोगाचा प्रोग्राम आहे ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम. गेटिंग इट? सो बघा, पोषण ट्रॅकर जे आहे ऍप्लिकेशन 1 मार्च 2021 पासून चालू केलेलं आहे. हे या निमित्तानं लक्षात ठेवा. राईट, प्रधानमंत्री मातृवंदना योजनेअंतर्गत पण हे करण्यात येत आहे. ऑब्विसली मातृवंदना योजनेमध्ये गर्भवती स्त्रियांवरती त्या ठिकाणी फोकस आहे. अश्ववर्गीय प्राण्यांमधला ग्लँडर्स या ग्रंथी निर्मूलनासाठी सुधारित राष्ट्रीय कृती आराखडा. सो आपल्याला फक्त इथं काय लक्षात ठेवायचंय? ग्लँडर्स हा खालीलपैकी कोणत्या प्राण्यांशी संबंधित असणारा रोग आहे. राईट, सो अश्ववर्गीय प्राणी, घोडे असतील किंवा खेचर असतील तर त्यांच्यामध्ये हा त्या ठिकाणी रोग होतो. इंडिया मेडटेक एक्सपो 2025 वाणिज्य मंत्रालयानं आयोजित केलेला होता. बघा, इंडियाला वर्ल्डची फार्मसी म्हटलं जातं. राईट, इंडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पोटेन्शियल आहे इन टर्म्स ऑफ फार्मा प्रोडक्शन. भारताच्या कंपन्या लीड पण करतात. तुम्ही रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये किंवा डोलोच्या बाबतीमध्ये बघितलं असेल की कोविडमध्ये काय भूमिका बजावलेली होती. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, इंडिया हायेस्ट कन्झ्युमर ऑफ अँटीबायोटिक्स पण आहे. डोकं दुखतंय, गोळी द्या. राईट, मळमळल्यासारखं होतंय, गोळी द्या. विकनेस फील होतोय, गोळी द्या. कुठं जातो आपण? डॉक्टरकडे जातो का? नाही, आपण डायरेक्ट मेडिकल मध्ये त्या ठिकाणी जातो. लक्षात घ्या, हे आपण टीबी वरती चर्चा केलेली तेव्हा पण बघितलेलं. ड्रग रेजिस्टन्स नावाचा मुद्दा बघितलेला तेव्हा पण आपण बघितलेलं. राईट, सो असं आहे. आणि सर्वात महत्वाचं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम न 4th इंडस्ट्रियल रिव्होल्युशनचं फार्मा प्रोडक्शनचं सेंटर म्हणून भारतामधलं एक ठिकाण कुठलं फोकस केलेलं आहे? हैदराबाद फोकस केलेलं आहे. लक्षात ठेवायचं. स्वस्थ नारी सशक्त परिवार, केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे हे उपक्रम जो आहे तर तो राबवला जातोय. राईट, आयुष मंत्रालय पण त्याच्यामध्ये सहभागी आहे. आता
स्वस्थ नारी सशक्त परिवार म्हटल्यानंतर ऑब्विसली लक्षात आलेलं असेल महिलांच्या आरोग्यावरती इथं फोकस आहे. महिलांचं आरोग्य जर का चांगलं राहिलं, त्यातून महिला सक्षमीकरण झालं, महिलांच्या आरोग्यविषयक समस्या कमी झाल्या, तर कुटुंब पण चांगलं राहू शकतं असं त्यांचं म्हणणं आहे. याच्यामध्ये खास करून महिला आणि मुलांमधला ॲनिमिया, असंसर्गजन्य रोग, बहुकोशीय अंडाशय विकार किंवा पॉलिसिस्टिक ओव्हरिन डिसीज PCOD आजकाल तुम्ही बऱ्याचदा ऐकत असाल, तर यांसारख्या आजारांवरच्या आयुष अंतर्गतच्या उपचार पद्धतींवरती देखील याच्या अंतर्गत भर जो आहे तर तो दिला जाणार आहे. राष्ट्रीय आयुष मिशन, नाम नॅशनल आयुष मिशन, राईट. नाम म्हणजे आपण नॅशनल ॲग्रिकल्चरल मार्केट पण बघितलेलं आहे. तर त्या राष्ट्रीय आयुष मिशनची शिखर परिषद 2025 ची दिल्लीमध्ये त्या ठिकाणी झालेली आहे. हे लक्षात ठेवा. कुठं पार पडली विचारलं जाऊ शकते. त्यानंतर बघा, नमुना नोंदणी सर्वेक्षण सांख्यिकी अहवाल 2023, त्याच्यामध्ये भारताचा क्रूड बर्थ रेट 2022 मध्ये 19.1% होता. त्याच्यावरून 2023 मध्ये तो 18.4% पर्यंत घसरलाय. म्हणजे 5.7 अंकांनी घसरलेला आहे. घसरलाय म्हणजे निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? इथं बर्थ रेट कमी झाला हे पॉझिटिव्ह आहे, कारण लोकसंख्या स्थिरीकरणाच्या दृष्टिकोनातून बर्थ रेट जो आहे तर तो कमी होणं हे महत्वाचं आहे. तर टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तर तो 2.0 वरून 2023 मध्ये 1.9 वर घसरलेला आहे. बिहारमध्ये सर्वाधिक क्रूड बर्थ रेट किती आहे? 25.8 नोंदवला गेलाय. तमिळनाडूमध्ये सर्वात कमी 12 नोंदवला गेलेला आहे. राईट. बिहारमध्ये टोटल फर्टिलिटी रेट पण 2.8 आहे. दिल्लीत सर्वात कमी 1.2 त्या ठिकाणी आहे. राईट. तो असं आहे एकंदरीत. सो मला वाटतंय की अजून होतं का नियुक्ती? ओके, हा, नियुक्ती आहे. चला, नियुक्ती बघा. लेफ्टनंट जनरल पुष्पेंद्र सिंह 31 जुलै 2025 रोजी लष्कराच्या उपप्रमुख पदाची सूत्र त्यांनी घेतलेली आहेत. राईट. व्हाईस चीफ ऑफ द आर्मी स्टाफ व्हाईस ॲडमिरल संजय वत्स्यायन 1 ऑगस्ट 2025 रोजी नौदलाचे 47वे उपप्रमुख म्हणजे व्हाईस चीफ ऑफ द नेव्हल स्टाफ म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. सिंगल लाइनर स्वरूपात लक्षात ठेवू शकता. राईट. त्रिभाषा धोरण समितीत अखेर अन्य सदस्यांची नियुक्ती. राईट. त्रिभाषा धोरण समिती माहित असेल तुम्हाला कधी नेमलेली होती? जेव्हा महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्राला विरोध करण्यात आला आणि पहिलीपासून हिंदी सक्तीची याला विरोध करण्यात आला, त्याच्यानंतर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली काय करण्यात आलेली होती? त्रिभाषा धोरण समिती एस्टॅब्लिश करण्यात आलेली होती. या समितीमध्ये शिक्षण, बालमानसशास्त्र, भाषा अशा क्षेत्रातल्या 7 सदस्यांची नियुक्ती जी आहे तर ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. राईट. सो बघा, भाषा सल्लागार समितीचे माजी अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे त्याच्यात आहेत. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी संचालक वामन केंद्रे, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर अपर्णा मॉरिस, डेक्कन कॉलेजमधील भाषा विज्ञान प्रमुख सोनाली कुलकर्णी, शिक्षण तज्ज्ञ डॉक्टर मधुश्री सावजी आणि बालमानस तज्ज्ञ डॉक्टर भूषण शुक्ल, समग्र शिक्षण अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक संजय यादव अशा सदस्यांचा समावेश जो आहे तर तो आता त्रिभाषा धोरण समितीमध्ये करण्यात आलेला आहे. ज्याचे अध्यक्ष कोण आहेत? त्रिभाषा धोरण समितीचे नरेंद्र जाधव त्या ठिकाणी आहेत. हे लक्षात ठेवा. CP राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची शपथ जी आहे तर ती त्यांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे बघा. राईट. मागच्या वेळी पण हे फोकस केलेलं होतं आपण. ऑलरेडी त्यांच्याबद्दलची सगळी माहिती मागच्या वेळी आपण बघितलेली जेव्हा ते उमेदवार त्या ठिकाणी होते. प्रथम घटनांमध्ये बघा, हे बरंच होऊन जाईल. ठीक आहे. तो मला वाटतं आजच्यासाठी इथंच थांबूयात. पुढच्या सेशनमध्ये मे बी आता 50 पानं झाली आहेत. राईट. सो पुढच्या सेशनमध्ये राहिलेली 28 पानं, कारण शेवटची एक 4-5 पानं जी आहेत तर ती सिंगल लाइनर करंटवाली आहेत आणि क्रीडा घडामोडी वगैरे पण आहेत.
सो आजच्या सेशनमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या सेशनमध्ये हेच कंटिन्यू त्या ठिकाणी करूयात आणि हा पार्ट जो आहे तर तो संपवून टाकूयात आणि मग आपल्याला रेग्युलर बेसिसवरती करंटचं ट्रॅकिंग जे आहे तर ते करायचंय. राईट. सो आजच्या सेशनमध्ये थांबूयात या ठिकाणी. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद आणि बाय बाय.